brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. त्याला असं काही नाहीये की ते माझ्या समोर आल्याने विरोधी पक्षाचे विचारांचे आहेत म्हणून काहीतरी मारहाण केली. अशी काही जिहादी प्रवृत्ती आली तर आम्ही जे करायचं ते करू. ते काय पिस्तूल काय कुठेतरी काय जाऊन कुठल्या उत्तर प्रदेश मधल्या खेड्यातून आणलेला आहे, 4 वेळा त्याचा उल्लेख करून काय ना, अधिकृत पिस्तूल आहे, मी कमरेला लावून फिरतो, उघडपणे फिरतो, त्याचं कायद्यामध्ये प्रावधान आहे. तुम्हाला कसं माहिती ते हल्ला करणार नव्हते. व्हिडिओ तरी हे दाखवत नाही की त्यांनी डायरेक्ट मारला. त्यांनी मला 8 दिवसापूर्वी जाहीर धमकी दिली आणि काल पण दिली. म्हणजे काय ते काय मला पत्र पाठवा, आता ह्याच्यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला? कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय सोशल मीडियावरती, ज्या CCTV मध्ये असं दिसतंय की 4-5 व्यक्ती एकत्र उभे आहेत आणि त्यानंतर काहीतरी त्यांच्यामध्ये होतं आणि लगेच एक 10व्या सेकंदाला वगैरे असं दिसतंय की त्यातले उरलेली जी मंडळी ती एकाला मारू लागतात. ज्यांना मारलं ते काँग्रेसचे हणमंत होते आणि या सगळ्या प्रकरणात नंतर एक FIR दाखल झाली. मी मुद्दाम आता ती रेफरन्ससाठी आणली की BNS सेक्शन 190, 191, 2, 115 वगैरे असे सगळे आहेत आणि यामध्ये पहिल्या जे टोटल 6 जण आहेत त्या 6 जणांमधलं पहिल्या जे आरोपीचं नाव आहे, संशयित आरोपी, त्यांचं नाव आहे तुषार दामगुडे. माझ्यासोबत येतात आत्ता. स्वागत तुमचं. बरं, मला खरंच विचारायचं आहे, काय म्हणजे का असं काय करावंसं वाटलं तुम्हाला? मी मनपूर्वक आभार मानतो मला ही संधी दिली तुम्ही माझं मत मांडण्याची. कारण एक प्रकारचं नॅरेटिव्ह कालपासून सुरू होतं. हे जे काही घडलं तर त्याला पार्श्वभूमी आहे. एका लाईव्ह डिबेटमध्ये या व्यक्तीने 8 दिवसांपूर्वी मला मारण्याची जातीवाचक आणि तसंच अश्लील शिवीगाळ केलेली आहे. हे देखील सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. कालही पुन्हा त्याच प्रकारचा पुनरुच्चार झाला तिथे आणि त्यानंतर ती घटना घडलेली आहे. त्याला असं काही नाही आहे की ते माझ्या समोर आल्याने विरोधी पक्षाचे विचारांचे आहेत म्हणून काहीतरी मारहाण गेलेली. अशा अनेक विरोधी पक्षाचे अनेक कार्यकर्ते पुणे शहरामध्ये आहेत, त्यांच्यासोबत आजपर्यंत असं का नाही घडलं? त्यांनी सुरुवात केली आणि मग तसं असेल तर मी संपवतो असं याच याने केलं ना तुम्ही? ते असं म्हटलं मला की तू खूप नक्षलवाद करतो, हिंदुत्वाद करतो, तुला ठोकतोच. मी त्यांना जेव्हा खुलासा विचारला जवळ बोलून, नाही आता ते असं काही घडलेलं नाही आहे. कारण हा काय प्रकारचा विचारांचा माणूस आहे हे तर जाहीर सगळ्यांना दिसलेलं आहे. आत्ता काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने जेव्हा त्याला फेसबुकवरती कमेंट केली तर या व्यक्तीने त्याचा फोन नंबर शोधला आणि त्याला तुला बुटाने येऊन मारतो अशी धमकी दिलेली त्याचा ऑडिओ रेकॉर्ड माझ्याकडे आहे. ते मी आपल्या सगळ्या प्रसारमाध्यमांना तुम्ही म्हटलं हा पण आता बदला घेऊनच टाकतो असं. आता ह्या प्रकार तर मला त्याच्यानंतर कळलेलं आहे की कारण मित्राने फोन करून विचारलं की अरे असं तर मग त्याने मला पण धमकी दिलेली आहे आणि हा काय बदला घेतो किंवा काय अशा प्रकारचे काही नाही आहे. ते माझे मित्र, माझे सहकारी माझ्यासोबतच असतात. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी असं ऐकलं की त्यांच्या भावाला कोणीतरी एक मारून टाकण्याची भाषा करतोय, त्यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली. नाही बघा, म्हणजे तो प्रसंग असं दिसतोय की ते बाहेर येत आहेत, मग तुम्ही तिथे एकमेकांसोबत बोलताय आणि मग त्यानंतर सगळेजण एक सुरू होत आहेत त्यांच्यावरती. मुद्दा असा आहे की तुम्ही 4-5 जण गोळा करता, ती सगळी मिळून एखाद्या व्यक्तीला मारतात आणि याची पार्श्वभूमी काय तर आधी कोणत्याही डिबेटमध्ये एकमेकांसोबत बोललेले होतात. हे सगळं काय म्हणजे हेच कल्चर चालू राहणार का तिथून पुढे? कारण काय पायंडे सेट होतात ना सगळ्यातून. तुम्ही हा प्रकार सौम्य करण्याचा प्रयत्न करताय की त्याच्यामध्ये हा गंभीर आहे प्रकार उलट मारणं एखाद्याला. त्याच्यामध्ये चर्चा होते. मी तुम्हाला आत्ता आईवरून शिवे देतो, तुम्हाला मारून टाकण्याची धमकी देतो. कदाचित तुम्ही खूप सहिष्णू विचारांचे असाल, संविधानिक मार्गाचे असाल तर तुम्ही इथून उठाल, पोलिसांना जाऊन निवेदन द्याल किंवा ते अपमान गिळून टाकाल. तर मी तसं नाही आहेत, म्हणजे मी तसं नाही आहे. सहिष्णू नाही आहे. मी सहिष्णू आहे का नाही हा शब्दांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही शब्द वापरला म्हणूनच मी माझ्या तोंडी नव्हतं. महाराजांच्या याच्यावर चालणार आहे. ते ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या प्रकारच्या समोर व्यक्ती येतील, तुकाराम महाराजांनी त्यांनी पायच पडले. तुकाराम महाराजांसारखी व्यक्ती आली मी पाय पाडणार. आणि अशी काही जिहादी प्रवृत्ती आली तर आम्ही जे करायचं ते करू, त्यासाठी योग्य मार्ग निवडू. मी आजपर्यंत माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये पोलिसांना वेळोवेळी निवेदन देणं, तक्रार दाखल करणं हेच केलेलं आहे. जेव्हा असं कोणीतरी येऊन मला समोर धमकी देईन, माझं परत म्हणणं समजून घ्या. तुम्ही मला छत्रपतींचा वगैरे आपल्या राजांचा हवाला देताय, सगळं ठीक आहे, पण आता सगळं संविधानावर चालतं ना. आता राजेशाही नाही आहे, आता कोणी एक व्यक्ती बसून ठरवत नाही. आता आपल्या सगळ्यांना एक पुस्तक दिलेलं आहे, त्या संविधानावरती सगळे आपण आदर्श म्हणून चालतो. तर आता मला पहिला प्रश्न मूळ हा आहे, तुम्ही काय केलं ह्याच्यावरती आपण बोलू. ते चॅनलच्या डिबेटला कमरेला पिस्तूल लावून का गेला होता तुम्ही? मला मी काही ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये मला जीवाला धोका आहे, त्यासाठी पोलीस संरक्षण देखील होतं, हे देखील आहे. जसे की नक्षलवादी गटांविरोधात मी वारंवार बोललो. असं नुकतंच 2 आठवड्यापूर्वी एक आनंद तेलतुंबडे नावाचा एक कुख्यात
नक्षलवादी आहे, ज्याच्या विरोधात मी पोलीस तक्रार केली, त्यानंतर त्याचा कार्यक्रम रद्द झाला. तर अशा लोकांकडून मी जेव्हा काही कार्य करत असतो, त्यातल्या अनेक तुरुंगात गेलेले आहेत, त्यांच्या मनामध्ये राग असू शकतो. ह्या कोणी साध्या प्रवृत्ती नाही आहेत. जवळपास 5,000 पोलीस, 7,000 नागरिकांच्या त्यांनी हत्या केलेल्या आहेत. बघा, नक्षलिझम, त्यानंतर विचारधारा, त्यानंतर चॅनल डिबेट आणि मग 4-5 जण गोळा करून एखाद्याला मारणं, हे कसं काय अनेक्डोट जोडू मी? किती वेगळी आहे त्या गोष्टी? मी आत्ता मगाशी अनेक चॅनलवर जे सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो. भारताच्या पंतप्रधानाने जाहीर वक्तव्य केलेलं आहे की आजची काँग्रेस हे शहरी नक्षली चालवतात. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना पटलावरती रेकॉर्ड सांगितलेलं आहे की 46 संघटना याच्या काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मुख्यमंत्री क्लेम करतात की नक्षलिझम तर संपलेलं आहे आपल्याकडचं. आता त्यांनी कुठल्या प्रकारचं नक्षलिझम क्लेम केलेलं आहे तर तुम्ही जाऊन त्यांना त्याच्यामध्ये प्रकार आहेत. जंगली नक्षलवाद आहे, शहरी नक्षलवाद आहेत. जंगली नक्षलवाद आता मार्चपर्यंत संपवण्यात त्यांनी विडा उचललेला आहे. आणि त्याच्यातले जे काही लोक आहेत, मी माझ्या सोशल मीडियावर लिहिलेले की या संघटनेवरती, काँग्रेस नावाच्या एका या देशाच्या महत्त्वाच्या संघटनेवरती शहरी अर्बन नक्षलींनी ताबा मिळवलेला आहे. चला, माझं म्हणणं आहे की तुमची माझी विचारधारा वेगळी, असं आपण एक या स्क्रीनवरती व्हिडिओमध्ये धरून चालू. आता नाही मला तुमचं पटत आहे, ठीक आहे, किंवा नाही तुम्हाला माझं पटत आहे, मग आता काय मी 4 जण बोलवायचे का? इथं तुमचे 4 मित्र थांबलेत, त्यांनी वाट बघायची आणि माझा कार्यक्रम करायचा, काय करायचं? हां, जोपर्यंत ते विचार हे वैचारिक पद्धतीने मांडले जातात, नाही पटत आहे, तुम्ही मला किती प्रकारचं माझं म्हणणं खोडून काढा. तुम्ही मला एक ज्याला आपण एक नॉमिनल शिवाय, मला वैयक्तिक म्हणजे ज्याला आपण वैयक्तिक म्हणतो ती द्या. पण जोपर्यंत तुम्ही जर आता या क्षणाला जर माझ्यावरती माझ्या आईवडिलांना जर शिवे देणार असेल, मला जर तुम्ही कुठली तरी पैदास नाजायज म्हणणार असेल तर मग या पद्धतीचे वक्तव्य तर तुम्ही पण केली होती की? मला दाखवून द्या. याची अवलाद त्याची अवलादवर तेच सेमच. अवलतचा काय अर्थ होतो? काय शाब्दिक अवलतचा अर्थ काय? मी परत तेच म्हणतोय, समानार्थी शब्दांपेक्षा त्याचं इंटरप्रिटेशन काय, हे साधारण गोष्टी सेमच आहेत ना. मी एक बोललो, तुम्ही 2 बोलला, हे असंच झालं ना. म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो, नाजाईज पैदास आणि अवलाद या 2 शब्दामध्ये फार वेगवेगळे आहे. तर जो आपापल्या ह्याच्याप्रमाणे करेल, तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे, मी माझ्या ह्याच्याप्रमाणे करेल. आता त्याच्यामध्ये जर तो हर्षवर्धन सपकाळ गागा भट्टांना जाळण्याची भाषा करत असेल, टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांची हे करत असेल, तर त्याच्याबद्दल पण माझी जी काही तात्कालिक प्रतिक्रिया आहे ते मी दिलेली आहे. पण मला आता परत बघा, तुम्ही ज्या व्यक्तींची सगळ्यांची नावं घेताय, आपण इतिहासाचे हवाले देऊन वर्तमानात भांडायचं आणि भविष्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करायची, हे काय म्हणजे काय लॉजिक आहे सगळं? मी हे नेहमी मांडत असतो की भारताला जर काही प्रॉब्लेम निर्माण होत असतील तर ते जिवंत व्यक्तींमुळे नाही आहेत, दिवंगत व्यक्तींमुळे फार निर्माण होतात. मी हे वेळोवेळी मानतो की इतिहासातून पुढे चला. पण असं घडतं का? माझी अपेक्षा असणं आणि सत्यात येणं याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला असं दिसेल की पुन्हा एकदा त्या निमित्ताने या हर्षवर्धन सपकाळला ही गरज काय? गागा भट्टांच्या पावलांवरती डोकं ठेवून शिवाजी महाराजांनी तो राजसोपान साडला, त्याला जाळण्याची भाषा, आणि ही कुठली विकृती? ते राजकारणी आहेत, त्यांचं त्याच्यामध्ये काहीतरी आणखी 4 गोष्टी असतील. तुमचा आणि भाजपचा तसा काही संबंध आहे का? म्हणजे आता राजकारणी आहे म्हणून काय तुम्ही दंगल नाही पेटू शकत? मी या समाजाचा हिस्सा आहे. राजकारण काय कुठं आकाशातून पडत नाही. उद्या जर काही दंगल घडली तर तिथं माझं घर पण आहे ना, माझं काही व्यवसाय असतो तो बंद पडू शकतो. अनेक हातावरती पोट असलेले लोक आहेत, त्यामुळे काही राजकारणी काही बोलतील आणि मी ते खपून घेईन असं शक्य होणार नाही. आधीच त्यांना मारलेलं बरं आपलं. विजय वडेट्टीवारांनी जेव्हा आरोप केला की या भारताच्या संविधानाने जे न्यायालय स्थापन केलंय तिथं सिद्ध झालेलं होतं की हा हल्ला कसाबने केला मुंबईचा, आणि हा जेव्हा असा विकृत, बघा आपण परत आहे ना खूप मागे जाऊन बोलण्यापेक्षा आत्ता घडलेल्या प्रसंगाबद्दल आणि मग तुमच्या विचाराच्यावरती काय त्याबद्दल बोलू. मला परत तेच म्हणायचं की जसं तुम्हीच म्हटलं की ते झालेल्या गोष्टींवरून आता आपण कुठे याच्यावरती बोलायचं ना. तर माझं असं म्हणणं आहे की हे जे काही झालं आत्ता, तुम्ही जे काय केलं याबद्दल तुम्हाला काहीही खेद नाही, काही वाटत नाही की चला जाऊ दे, चुकीच झालं, सोडून दे, त्यावेळी मी तापलो होतो किंवा उगाच डोक्यात आग गेली होती, दिलेलं होतं, असं काहीतरी वाटतं ना आपल्याला? नाही, कोणतरी आपल्या आईवडिलांना शिवीगाळ करतोय, काहीतरी आपल्या याच्याबद्दल बोलतोय, आपल्याला मारून टाकण्याची धमकी देतोय, आणि ते एकदा लाईव्ह डिबेटमध्ये तर ठीक आहे, कारण तिथं काही करता येणं शक्य नसतं. परंतु जेव्हा तो समोर येऊन पुन्हा त्याच प्रकारची भाषा करतोय, तर त्या क्षणाला जे काही तात्कालिक प्रतिक्रिया आहे ते अनेक प्रकारची असू शकते. कदाचित मी आजपर्यंत जो मार्ग अवलंबला पोलीस तक्रार करण्याचा तोही अवलंबला असता, पण माझा इथनं मागा असा अनुभव आहे की या कायद्याच्या प्रावधानामध्ये असं आहे की जेव्हा कोणतरी अशी धमकी देतो काय त्याला पोलीस काही साधं समज पण देत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने तो अदखलपात्र गुन्हा आहे. तर त्या तुम्ही आपलं प्रिकॉशन म्हणून तुम्ही आपलं पिस्तूल घेऊन ठेवलंय म्हणून तसंच त्याचा आता काय हनुमंत पवार मला काय मारण्याचं कट करतोय किंवा काय करतोय, हा पोलीस तपासाचा भाग आहे, तर त्यांनी जरूर करावा.
मी माझ्या संरक्षणासाठी याच्या आधी जे काही प्रकार घडले त्यात पोलीस म्हणतात अदखलपात्र आहेत, ते काय फारसं कॉग्निझन्स घेत नाही त्या सगळ्याचा, त्यापेक्षा आपल्या खबरेला पिस्तूल असलेलं बरं असंच साधारण त्याचं. 100% मी ज्या प्रकारच्या लढाई करतोय तिथं त्यांच्याकडे AK-47 पासून अनेक प्रकारचे प्राणघातक हत्यार त्यांच्याकडे आहेत. आणि या हनुमंत पवारांकडे वगैरे हां हनुमंत पवारांकडे वगैरे आता हनुमान पवारांकडे आहे का नाही, पोलिसांनी जरूर चौकशी करावी. तुम्ही पण मला सांगा त्या चौकशी करून. त्यामुळे ते आपलं पिस्तूल आहे ते सेफ आहे. ते काय पिस्तूल काय कुठंतरी काय जाऊन कुठल्या उत्तर प्रदेशमधल्या खेड्यातून आणलेलं नाही, 4 वेळा त्याचा उल्लेख करून काही नाही. अधिकृत पिस्तूल आहे, मी कमरेला लावून फिरतो, उघडपणे फिरतो, त्याचं कायद्यामध्ये प्रावधान आहे. उघड लावून फिरण्याचं 100% ते दिलेच का? नाही कारण काय झालंय की कायद्यामध्ये प्रावधान आहे म्हणूनच पोलिसांनी ते जप्त केले. मग ठीक त्याचा आहे, दुरुपयोग झालाय असं पोलिसांनी दिसतंय म्हणून तर कारवाई चालली आहे कायद्यानुसार. मी कुठं आक्षेप घेतला? तुमचा तुम्ही आक्षेप आहे. मला हे म्हणायचंय की तुमच्याकडे पिस्तूल आहे, ते लायसन्स रिव्हॉल्वर मुद्दा तो नाही. त्याचं जर प्रदर्शन होत असेल किंवा त्याच्यापासून जर 4 चौघांमध्ये तुम्ही इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करत असाल तर मग त्याच्यामध्ये कायद्यात तरतूद आहे म्हणून तर तुमच्यावरती कारवाई केली ना. माझी लढाई जिहादी आणि नक्षलवादी विचारांशी चालते. त्यांनी मला घाबरलंच पाहिजे. आणि जे चांगले लोक आहेत त्यांच्याकडं आजपर्यंत मी कधी अशा वाकड्या नजरेने काही बोललोय, बघितलंय असं कधी घडलं नाही. आता या देशाचे ते दुश्मन आहेत, ते माझे दुश्मन आहेत, त्यांनी घाबरलंच पाहिजे. साधारण तुम्ही चॅनलमध्ये गेला होता तिथे पण तशाबद्दलची लोक होते म्हणून पिस्तूल लावून गेला होता का तुम्ही? आता मला जो काय हल्ला होणार आहे हा काय तुमच्या चॅनलला विचारून किंवा मला पत्र पाठवून होणार नसतो. ते कंटिन्यू 24 तास माझ्याबरोबर असतं. ज्या क्षणाला जिथं घडेल तिथं ते वापरायसाठीच दिलेलं आहे. ते त्यामुळे 4 मित्र पण सोबत होते तसं काय? कंटिन्यू माझ्याबरोबर असतं. आता या रूममध्ये देखील आहेत. आता पुन्हा तसं काहीतरी समजा असं काही वाटलं कुणाला काही काय हल्ला होतोय, पिस्तूल नाही ना आता. अहो कशाला पिस्तूल पाहिजे? शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे ना, काही गरज नाही पिस्तुलाची. तो मनगटात दम असतो 100%. पण मला शेवटाकडे चाललं म्हणून विचारतो. चला आता झालं गेलं झालं. 2 शब्द तुम्ही बोलले, 4 शब्द ते बोलले, त्यानंतर तुम्ही म्हटले आता माझ्यासोबत तर आहेत मित्र, सणकोणच देतो ह्याला, जरा लावून दिला 2-3 सगळं झालं. आता काय यातून काय प्राप्त काय झालं, काय मिळालं? मी तमाम हिंदुत्ववाद्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत विचारांची लढाई विचारांची लढली जाते तोपर्यंत जरूर ती लढा. जिथं कायद्याचं तुम्हाला सहाय्य घेणं आवश्यक आहे तिथं जरूर घ्या. परंतु उद्या कुठलं तरी कसाई किंवा आणखीन कुठली प्रवृत्ती नक्षलवादी जर तुमच्यावरती हल्ला करून आले, तुम्हाला स्वसंरक्षणासाठी जे काही करणं आवश्यक वाटतं ते जरूर करा. पण ते तुमच्यावर हल्ला नव्हते करत ना, तुम्ही स्वसंरक्षणाचं त्याला आता कुंपण घालताय. आता तुम्हाला कसं माहिती ते हल्ला करणार नव्हते? व्हिडिओ तरी हे दाखवत नाही की त्यांनी डायरेक्ट मारला. त्यांनी मला 8 दिवसापूर्वी जाहीर धमकी दिली आणि काल पण दिली. म्हणजे काय ते काय मला पत्र पाठवा. आता ह्याच्यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला? तुम्हाला मारून टाकण्याची त्यांनी जी मला धमकी दिली त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? मारून टाकण्याची मला धमकी धमकी देऊ द्या हे तुमचं म्हणणं आहे? नाही, तुम्हाला मारून टाकणार किंवा तुम्हाला काय 4 चौघांमध्ये त्यांनी त्यांनी धमकी दिली म्हणजे तुम्ही काहीच बोलायचं नाही, तुम्ही गप्प बसायचं. आता तो माझ्या रिॲक्ट करण्याचा मुद्दा आहे. जसं तुम्ही म्हणता की तुम्ही तशा पद्धतीने react- तसंच तो माझ्या रिॲक्ट करण्याचा मुद्दा आहे. त्यांनी जी धमकी दिली ती काल मला वाटतं प्रत्यक्ष करायला आला होता तो. त्यांनी मारून त्यांनी मारून टाकण्याची धमकी दिली असं तुमचं म्हणणं आहे आणि ते पूर्ण करायला काल आले होते. 100% त्यांनी आधीच तुम्ही म्हटले की आपणच जाहीर चॅनलवरती दिलेला आहे याचा पुरावा आहे. मी त्यांना धमकी दिली याचा कुठेही पुरावा नाही. त्यामुळे हा जो काही कल्पना विलास चालू आहे तो फक्त त्यांच्या शाब्दिक याच्यावरती आहे. मी तर पुरावाच दिलेला आहे. मी FIR आणली त्यासाठीच. त्या FIR मध्ये तसंच आता FIR काय ती मी पण जाऊन करू शकतो, तुम्ही जाऊन आता करू का पोलिसांनी तुमची शकता. दिलेलं आहे मी निवेदन. मी अजून नाही, तुमची क्रॉस कंप्लेंट दाखल झाली? मी रात्री खूप उशीर झाला, मी घरी येऊन झोपलो आणि मी आता जाऊन बघेल काय झालंय त्याच्यामध्ये. तुमची अजून दाखल नाही झाली? काहीच कल्पना नाही मला. तुम्हीच गेला असाल ना दाखल करायला? अहो मी गेलो होतो, माझा अर्ज घेतला आहे, ते दाखल झाले की नाही कायद्याच्या प्रक्रियेमध्ये काय सुरू आहे. आता मी काय त्यांना फोन केलेला नाही आहे त्यामुळे मला कल्पना नाही. मी आत्ता लगेच अपडेट नाही देऊ शकत तुम्हाला. संविधानावरती विश्वास आहे ना? 100% आजपर्यंत जे केले ते संविधानिक मार्गानेच केले. संविधानाने मला स्वसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे, तो देखील संविधानिकच आहे. मग ते स्वसंरक्षण म्हणून ते झालं पुढे. आता ती बंदूक दिलेली कशाला आहे? जर ती दिलेली याचा अर्थ मला धोका आहे हे तर पोलीस आढाव्यामध्ये जाहीर झालेलं आहे. आता तो धोका कुणापासून आहे याचा तपास पोलिसांनी करायचा आहे, चॅनलने करू नये, चॅनलने न्यायाधीश होऊ नये. तो मला माझ्या वैयक्तिक जीवनाला, माझ्या कुटुंबाच्या जीवनाला जो काही धोका आहे तो मी त्या क्षणाला अवलंबन करेल की कुठून आहे, कसा आहे. आणि जर मला त्या ठिकाणी वाटलं तर मला त्यासाठीच तर दिलेलं आहे ते. धन्यवाद. तुम्ही बरेच मोकळेपणाने बोलला आहे सगळ्यावरती बोलून. साधारण इतकं सगळं झाल्यानंतर 2 गोष्टी घडल्यात. एक म्हणजे त्यांचं रिव्हॉल्वर पोलिसांनी घेतलेलं आहे आणि ते कायदेशीर कारवाईनुसारच त्यांनी घेतलेलं आहे की अशा पद्धतीने चालणार नाही म्हणून. त्याचा मिसयूज झाला असं प्रथमदर्शनी पोलिसांना दिसतंय सुद्धा, त्यानुसार कारवाई होईल. पण दुसरं महत्त्वाचं काय, या सगळ्यावरून ज्या सामाजिक प्रतिक्रिया उमटतात ना त्यातली
त्यांची एक आहे, ही त्यांची बाजू होती म्हणून त्यांच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला. मुद्दा असा आहे की आता येणाऱ्या काळामध्ये हे सगळं कुठपर्यंत जातं हे बघणं महत्त्वाचं आहे याच्यासाठी आहे की आता किती दिवस आपण सगळे समाज म्हणून इतिहासातले रेफरन्सेस घेऊन ते चघळत बसणार आहोत, त्याच्यावरती वर्तमानात भांडणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचं भविष्य एक आपण असं ज्याला आपण म्हणतो की एक वल्नरेबल गोष्ट करून ठेवणार आहोत. जास्त त्याने बघायचं आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार थेट पुण्यावरून.